मुलाला जर का ताप येत असेल तर ह्या 3 चुका तुम्ही बिलकुल नाही करायचे, कारण ह्याने ताप आणखीन वाढू शकतो. सगळ्यात पहिलं, जर का तुम्ही बाळाचं अंग तापामध्ये थंड पाण्याने जर का पुसून घेत असाल तर इट इज अ बिग नो. लक्षात घ्या, ह्याच्याने आणखी शिवरिंग म्हणजे थरथरणं वाढतं. एक नैसर्गिक मेकॅनिझम म्हणजे जेव्हा साधारण आपण थंड ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला थंडी बाजून येते, प्लस आपण शिवरिंग म्हणतो. ती एक बॉडीची मेकॅनिझम असते जी शिवरिंग करून हीट जनरेट करण्याचा प्रयत्न करत असते, जी आपण त्या तापमानाला आपली बॉडी मेंटेन करेल. अशा वेळी जर का तुम्ही थंड पाण्याने जर का अंग पुसलं तर ह्याच्याने फीवर आणखीन वाढेल, मूल त्याच्यामुळे डिस्ट्रेसमध्ये जाईल. अशा वेळी तुम्ही लुकवॉर्म वॉटर, साधारण थोडंसं कोमट अशा पाण्याने त्याचं अंग पुसून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी इन्फेक्शनमुळेच फीवर असेल असं नाही. कधी वातावरण बदललं, एकदम गरमी असेल, ओव्हर कपड्यांमुळे सुद्धा ताप येऊ शकतो. लक्षात घ्या, पॅरासिटामॉल फक्त 2 कंडिशन्समध्ये द्यायचं आहे. जर का त्याचं खाकीतलं टेम्परेचर हे 99.5 डिग्री फॅरेनहाईटच्या पुढे असेल, आणि दुसरं म्हणजे जर का बाळ चिडचिडी असेल, क्रँकी असेल. जसं मी तुम्हाला टिप्स सांगितलं ते टिप्स फॉलो करणं, जसं की कोमटपणाने अंग पुसून घेणं, लूज आणि ब्रीदेबल कपडे घालणं, वेल हायड्रेटेड म्हणजेच त्यांना पाणी, जेवण हे पुरेपूर देणं, हायड्रेशन मेंटेन ठेवणं, आणि चौथं म्हणजे व्हेंटिलेशन. लक्षात घ्या, फीवर हा तुमच्या मुलांची इम्युनिटी सिस्टमची बँड वाजवण्यासाठी नाही आला, तर तो तुमच्या मुलांना एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणून येत असतो, आणि तो येणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याची इम्युनिटी ही स्ट्रॉंग होईल आणि नेक्स्ट टाइम जेव्हा त्याला फीवर येईल तेव्हा तो त्याला मॅनेज करेल. पण लक्षात घ्या, जर का तुमचं बाळ 3 महिन्यापेक्षा लहान असेल आणि जर का त्याला फीवरचं स्पाइक येत असेल तर अशा वेळी तुमच्या पिडियाट्रिशियनला भेटणं गरजेचं आहे. धन्यवाद.